नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम. स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA अर्थशास्त्र इको 112 म्हणजेच विकासाचे अर्थशास्त्र आणि नियोजन या विषयाचे आपण वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आर्थिक विकास एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते. ही व्याख्या कुणाची आहे? पर्याय क्रमांक किंडल बर्जर, पर्याय क्रमांक 2 एम ॲडिसन, पर्याय क्रमांक 3 मायरो बाल्डविन, पर्याय क्रमांक 4 शुम्पिटर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायरो बाल्डविन. आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल रिकामी जागा असतात. पर्याय क्रमांक 1 संख्यात्मक, पर्याय क्रमांक 2 गुणात्मक, पर्याय क्रमांक 3 सापेक्ष, पर्याय क्रमांक 4 निरपेक्ष. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संख्यात्मक. विकसनशील देशात अर्थव्यवस्थेच्या विविध घटकात वाढ करून ती टिकवण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमनाची गरज असते. याला रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आर्थिक वृद्धी, पर्याय क्रमांक 2 आर्थिक विकास, पर्याय क्रमांक 3 तंत्रज्ञान, पर्याय क्रमांक 4 प्रगती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्थिक विकास. विकसनशील देशात अर्थव्यवस्थेच्या विविध घटकात वाढ करून ती टिकवण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमनाची गरज असते. याला आर्थिक विकास असे म्हणतात. रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञाने अविकसित अर्थव्यवस्थेच्या 3 कसोट्या सांगितल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 2 रॉबिन्स, पर्याय क्रमांक 3 सायमन कुझनेट, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर मार्शल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सायमन कुझनेट. सायमन कुझनेट्स या अर्थशास्त्रज्ञाने अविकसित अर्थव्यवस्थेच्या 3 कसोट्या सांगितल्या आहेत. आर्थिक वृद्धीचा संबंध रिकामी जागा अर्थव्यवस्थेशी असतो. पर्याय क्रमांक 1 अल्पविकसित, पर्याय क्रमांक 2 विकसित, पर्याय क्रमांक 3 विकसनशील, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकसित. आर्थिक वृद्धीचा संबंध विकसित अर्थव्यवस्थेशी असतो. अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? पर्याय क्रमांक 1 शेती हा प्रधान व्यवसाय, पर्याय क्रमांक 2 वाढती लोकसंख्या, पर्याय क्रमांक 3 अपुरे भांडवल, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये शेतीप्रधान हा प्रधान व्यवसाय, वाढती लोकसंख्या आणि 3 अपुरे भांडवल. प्राध्यापक सायमन कुझनेट्स, प्राध्यापक यंग, प्राध्यापक मायरो बाल्डविन यांनी रिकामी जागा होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे दर्शक मानले आहे. पर्याय क्रमांक 1 उत्पन्नात, पर्याय क्रमांक 2 दरडोई उत्पन्नात, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय उत्पन्नात, पर्याय क्रमांक 4 उत्पादनात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय उत्पन्नात. प्राध्यापक सायमन कुझनेट्स, प्राध्यापक यंग, प्राध्यापक मायरो बाल्डविन यांनी राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे दर्शक मानले आहे. अमेरिकेतील रिकामी जागा ही संस्था जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार करते. पर्याय क्रमांक 1 जागतिक अधिकोष, पर्याय क्रमांक 2 डेव्हलपमेंट कौन्सिल, पर्याय क्रमांक 3 ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल. अमेरिकेतील ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल ही संस्था जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार करते. एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्याच्या बेरजेला रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय उत्पन्न, पर्याय क्रमांक 3 उत्पादन, पर्याय क्रमांक 3 उत्पन्न, पर्याय क्रमांक 4 दरडोई उत्पन्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय उत्पन्न. एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्याच्या बेरजेला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. मानव विकास निर्देशांक रिकामी जागा घटकांचे संमिश्र रूप आहे. पर्याय क्रमांक 1 आयुर्मान, पर्याय क्रमांक 2 साक्षरता, पर्याय क्रमांक 3 दरडोई, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. रिकामी जागा यावर्षी मानव विकास अहवालात लिंग आधारित विकास निर्देशांकाची संकल्पना मांडली. पर्याय क्रमांक 1 1995, पर्याय क्रमांक 2 1996, पर्याय क्रमांक 3 1997, पर्याय क्रमांक 4 1998. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1995. 1995 यावर्षी मानव विकास अहवालात लिंग आधारित विकास निर्देशांकाची संकल्पना मांडली. वर्ष 1993 मध्ये रिकामी जागा येथे मानवी हक्कासंबंधी जागतिक परिषद भरली होती. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 व्हिएन्ना, पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिएन्ना. वर्ष 1993 मध्ये व्हिएन्ना येथे मानवी हक्कासंबंधी जागतिक परिषद भरली होती. वर्ष 1997 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास अहवालात सर्वप्रथम रिकामी जागा संकल्पना मांडण्यात आली. पर्याय क्रमांक 1 मानव विकास निर्देशांक, पर्याय क्रमांक 2 मानव दारिद्र्य निर्देशांक,
पर्याय क्रमांक 3 लिंग आधारित विकास निर्देशांक, पर्याय क्रमांक 4 विकास निर्देशांक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानव दारिद्र्य निर्देशांक. वर्ष 1997 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास अहवालात सर्वप्रथम मानव दारिद्र्य निर्देशांक संकल्पना मांडण्यात आली. मानव विकास निर्देशांकाची संकल्पना रिकामी जागा या भारतीय अर्थतज्ज्ञाने व या पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने मांडली. पर्याय क्रमांक 1 अमर्त्य सेन, महबूब उल हक. पर्याय क्रमांक 2 राजकुमार सेन, मिसबा उल हक. पर्याय क्रमांक 3 रामकुमार सेन, सय्यद अहमद. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमर्त्य सेन, महबूब उल हक. मानव विकास निर्देशांक संकल्पना अमर्त्य सेन या भारतीय अर्थतज्ज्ञाने व महबूब उल हक या पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने मांडली. मिर्डलच्या मते दारिद्र्याचे दुष्टचक्र नेहमी रिकामी जागा दिशेने जाणारे असावे. पर्याय क्रमांक 1 वरच्या, पर्याय क्रमांक 2 खालच्या, पर्याय क्रमांक 3 सरळ, पर्याय क्रमांक 4 उलट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खालच्या. मिर्डलच्या मते दारिद्र्याचे दुष्टचक्र नेहमी खालच्या दिशेने जाणारे असावे. ॲडम स्मिथ यांनी भांडवलाचे किती प्रकार सांगितले? पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 8. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. ॲडम स्मिथ यांनी भांडवलाचे 4 प्रकार सांगितले. औद्योगिकीकरणाचे प्रमुख घटक कोणते? पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक साधने, पर्याय क्रमांक 2 मानवी साधने, पर्याय क्रमांक 3 शासकीय धोरण, राजकीय स्थैर्य, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. शासनामार्फत विविध कारणांसाठी उभारण्यात आलेल्या कर्जाला सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. ही व्याख्या कुणाची आहे? पर्याय क्रमांक 1 जे के मेहता, पर्याय क्रमांक 2 फिंडले शिराज, पर्याय क्रमांक 4 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिंडले शिराज. तुटीच्या अर्थभरणाची साधने कोणती? पर्याय क्रमांक 1 मध्यवर्ती बँकेत सरकारची असलेली रोख शिल्लक, पर्याय क्रमांक 2 मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उभारणी, पर्याय क्रमांक 3 व्यापारी बँकांकडून कर्जाची उभारणी, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. विदेशी व्यापाराचे फायदे कोणते? पर्याय क्रमांक 1 वस्तू व सेवांची उपलब्धता, पर्याय क्रमांक 2 श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे लाभ, पर्याय क्रमांक 3 परिणामाच्या बचती, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. विदेशी व्यापाराचे तोटे कोणते? पर्याय क्रमांक 1 असंतुलित विकास, पर्याय क्रमांक 2 बेरोजगारी, पर्याय क्रमांक 3 सामाजिक कल्याणावर प्रतिकूल परिणाम, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. विदेशी भांडवलाचे प्रकार कोणते? पर्याय क्रमांक 1 विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, पर्याय क्रमांक 2 विदेशी अप्रत्यक्ष गुंतवणूक, पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2. विदेशी भांडवलाचे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि विदेशी अप्रत्यक्ष गुंतवणूक असे 2 प्रकार आहेत. खाजगी विदेशी गुंतवणुकीचे फायदे कोणते? पर्याय क्रमांक 1 वित्तीय व विकासपूरक गोष्टींचा पुरवठा, पर्याय क्रमांक 2 स्थानिक उद्योगांना उत्तेजन, पर्याय क्रमांक 3 फायदेशीर व्यवहार, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. खाजगी विदेशी गुंतवणुकीचे तोटे कोणते? पर्याय क्रमांक 1 पायाभूत सुविधांची कमतरता, पर्याय क्रमांक 2 ताळेबंद पत्रकात असमतोल, पर्याय क्रमांक 4 स्थानिक उद्योगांना मारक, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजे खाजगी विदेशी गुंतवणुकीचे तोटे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, त्यानंतर ताळेबंद पत्रकात असमतोल आणि त्यानंतर तिसरा स्थानिक उद्योगांना मारक. भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार कधी केला? पर्याय क्रमांक 1 1990, पर्याय क्रमांक 2 1991, पर्याय क्रमांक 3 1992, पर्याय क्रमांक 4 1993. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1991. भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार 1991 या साली केला. 1976 मध्ये ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मार्शल, पर्याय क्रमांक 3 प्रोफेसर रॉबिन्स, पर्याय क्रमांक 4 सेलिगमन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ. 1976 मध्ये ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथ या अर्थतज्ज्ञांनी लिहिला. भांडवल निर्मितीसाठी रिकामी जागाची गरज असते. पर्याय क्रमांक 1 श्रमाची, पर्याय क्रमांक 2 पैशाची, पर्याय क्रमांक 3 बचतीची, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बचतीची.
भांडवल निर्मितीसाठी बचतीची गरज असते. लोकसंख्या सिद्धांत खालीलपैकी कुणी मांडला आहे? पर्याय क्रमांक 1 माल्थस, पर्याय क्रमांक 2 रिकार्डो, पर्याय क्रमांक 3 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर मार्शल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माल्थस. लोकसंख्या सिद्धांत माल्थस या अर्थतज्ञांनी मांडला. अतिरिक्त मूल्य सिद्धांत कुणी मांडला आहे? पर्याय क्रमांक 1 कार्ल मार्क्स, पर्याय क्रमांक 2 J.S. मिल, पर्याय क्रमांक 3 माल्थस, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्ल मार्क्स. अतिरिक्त मूल्य सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडलेला आहे.